हॅलो मंडळी, गुड इव्हिनिंग, हॅव अ ब्युटिफुल डे. वेलकम बॅक टू माय चॅनल. तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे, ज्याचं नाव आहे आदेश पाटील ब्लॉग्स. तर मंडळी, टायटल थंबनेल तुम्ही बघितलं असेल. आपण चाललोय केदारनाथ यात्रेसाठी आणि आता आपण घरून निघतोय. आपण कोणासोबत चाललोय, कसं चाललोय, सगळं तुम्हाला मी रस्त्यात सांगतो. आता पटापट निघतो, कारण आपली ट्रेन आहे 12:30ची आणि 9 वाजायला आणले. सो पटापट निघूया आणि आता भेटूया पुढे. चला. हां, यो आले देवकराला. कर देवकर. हा कर आता. तीर्था आयुष्यमान भव, 100 बायका भव. शेमड्या. आपली मंडळी येतो ना. हा चल मग चला. सो मंडळी, आपण चाललोय ट्रेनने, त्याच्यामुळे आपण आता पोचलो बँड्रा स्टेशनला. नाही कुली सक्षम आहे मी. कुलीवाले मंडळी आले होते आणि बँड्रावरनं ट्रेन आहे. सो आता मी बँड्रा टर्मिनलला पोचलेलो आहोत. आता भेटूया आपल्यासोबत कोण कोण ते दाखवतो तुम्हाला. चला. आणि मंडळी, आपण चाललेलो आहोत टूर्समध्ये. आपल्याला घेऊन चाललेलं आहेत ओ मॅडम. त्या मॅडम आपल्याला घेऊन चालल्या आहेत. आपल्या टूर्सचं नाव काय आहे? थोडं हार्ड आहे नाव, पण आय होप तुम्हाला समजा. हॅपी ट्रेल व्हॉयजेस असं नाव आहे आमच्या टूर्सचं. आणि तुम्हाला मी आजच क्लिअर करतो की नवीन आहे आम्ही. सो तुमचा विश्वास आम्ही जिंकू नक्की, असं ताईंचं म्हणणं आहे. काय ताई? ताईंनी आता नवीनच आपला टूर्स अँड ट्रॅव्हलर्सचा बिझनेस चालू केलेला आहे. सो ताईला तर सपोर्ट करणार. आणि मी तुम्हाला दाखवेलच की पूर्ण म्हणजे हा इथून ब्लॉग जो चालू झाला बँड्रापासून, तर परत बँड्राला येईपर्यंत मी पूर्ण तुम्हाला सर्व्हिस तर दिसणारच आहे आपल्या ब्लॉगमध्ये. सो तेही तुम्ही बघा. नवीन आहे पण खूप सारं फिरलेलं आहे ताई स्वतः, त्याच्यामुळे ताई सर्व तुम्हाला व्यवस्थित दाखवतीलच. आणि आपल्यासोबत ताई तर आहेतच, टूर्सच्या त्या गाईड म्हणा, मॅनेजर म्हणा, सर्व काही आहे. आणि लाजला हे आपल्यासोबत अजून ही एक हा टूर मॅनेजर आहे. नाही मंडळी, हे फक्त मस्तीसाठी बनवलेलं. लोक घाबरतील ना, एवढा यंग टूर मॅनेजर हा नेईल की सोडून येईल. तो एक्सपिरियन्स वाला आहे का? सो ह्या ताईंसोबत. आणि बाकी सगळं मी तुम्हाला मेन्शन देईलच ब्लॉगमध्ये, म्हणजे इन्स्टाचा पेज असो किंवा मोबाईल नंबर्स, कॉन्टॅक्ट डिटेल्स सर्व तुम्हाला मी नंतर देईलच. आता कोण कोण सोबत येते दाखवतो. ही ताई आहे, हा आहे, हे नाही आहे का, हे मागची मंडळी नाही, हे पुढची मंडळी आहेत. फक्त हे फक्त सोडायला आलेली मंडळी आहे. आणि हे त्यांचं नाव काय, पोरांचं नाव विसरलो. आणि अलिबागचे आपल्यासोबत आहेत. तुम्हाला मी मंडळी पण आपल्या बरोबर आहे. भाऊ कुठलं तुम्ही सगळं आहेत? कुठलं तुम्ही सगळं? अलिबागला. गाव कुठला? नवगाव. तर नवगाव तरी किती आहेत? हे सगळे अलिबागचे सगळं कोली आहे का? मी पण कोली जा भाऊ, सगळे आपण कोली जाण. ही सगळ्या ताईचा पण कोली जाण. हा म्हणजे थोडासा 19-20 का फरक आहे. सो मंडळी, हे नावं सांगा ना पटापट. हा म्हणजे काय, आपण इंटरव्ह्यू नाही घेते, असं नॉर्मली सांगू शकतो. काय याने याचा आवाज एवढा स्लो होता. सर्वेश, नागेश, रोशन, हितेश, ही सगळी मंडळी आता सध्या माझ्यासाठी अननोन आहेत, पण लवकरच आम्ही नोंद होत. आणि पोरं चांगले दिसत आहेत, घमंडी दिसत नाही. आता बघू, प्रवासात समजेल. सो अशी सगळी मंडळी आम्ही टोटल 9 जण आहोत. आणि आता सफर आपला चालू होतं, कारण आपल्या ट्रेनचे डोअर ओपन झालेले आहेत. सो आता भेटूया आपण डायरेक्ट ट्रेनमध्ये. चलो. आणि ट्रेनमध्ये जायच्या आधी मी बघतोय, ही एक बॅग, ही एक बॅग, ही एक बॅग, ही एक, एवढं सगळं फक्त एक माणसाचं आहे. काय हा काय घर घेऊन आला का काय? हा, आमचं कसं म्हणले 2 बॅग आहे, ही नाही माझ्या, एकच आहे ना, तर माझा मुलं संसार आहे. सो असा सगळा संसार घेऊन आम्ही म्हणजे त्यांचं सर्व ते गोळ्या, औषधं. कारण तुम्हाला बोललो ना, टूर्स खूप भारी. पहिल्यांदा आहे, पहिले टूर आहे. याच्यानंतर तुम्हाला बघायला भेटलं ते सर्व घ्यायचं कारण आहे. टूर मॅनेजर आमचे खूप बोलते ना, काळजीपूर्वक सर्व घेऊन चालले. बामपासून, गोळ्यांपासून सगळ्या गोष्टी, म्हणून ऑक्सिजन सगळं पासून हे सगळे. म्हणून तुम्हाला मी दाखवत असतं. स्वतः भेटूया आपण ट्रेनमध्ये ना. मंडळी, आता 1:30 वाजलेला आहे, 1:45 ऑलमोस्ट, म्हणजे निघून आम्हाला 1.5 घंटा झाला असेल, 1.5-2 घंटे. आणि आम्ही कुठे पोहोचलो माहिती नाही, पण पाऊस जाम जोरात पडते इकडे. आमच्या पोरांचा इकडे कसं चाललंय बघा. कोण कुठं झोपणार माहिती नाही. अरे बघा, मी आताच सांगता सगळ्यांना, खाले तुम्ही मला दिले, जोपर्यंत मी उठत नाही तर उठवायला यायचा नाही का? काय रे, आपला नियम सांगून ठेवा ना, त्याचा मग आम्हाला वरते द्या. तुम्ही वरती झोपा, खाली उठवायला यायचं ना. मी 3ला उठू, 4ला उठू, तर वरतीच झोपा. आमचा एक बिचारा तिकडं गेला रे. नाही आला त्या बिचाराला तिकडे पाठवलं. हे मंडळी अशी परिस्थिती आहे. सो आता मी पण झोपते येणार नाही, पण झोपायला ट्राय करतो. भेटूया डायरेक्ट सकाळी आपण. चला मंडळी, वाजले सकाळचे 11:30. खूप लेट उठलोय.
हा, आणि लाडू बिडू खाल्यात मी लेट उठल्या म्हणून. आणि आता यावी काय भरलं इकडं, चटणी आहे, सोयाबीन आहे, या आपल्या भाकरी. अर्धी मंडळी वरती आहे आमची. हे दिसली. तर ही सगळी आता अरे याला डिश नाही खोल कसा व्हायचा तुझा घाट नाही सुट कसा व्हायचा. चला मंडळी आता आपण काहीतरी खाऊया. आणि आता कुठे आहे रे आपण, MP ला असेल ना. बिल्डी MP मध्ये आम्ही पोहोचलेलो आहोत. आता खूप स्लो आहे ट्रेन, पण ठीक आहे, काय हरकत नाहीये. स्वतः भेटूया आपण खाऊन. चलो आता आम्ही बसले फक्त. आता आमची तयारी झाली पत्ते खेळायची, पण आमच्या याच्यामध्ये दोघ जण असे आहेत. एकाने कुठला आणले दाखव मंडळी. एवढा अभ्यास जर मी केला असता. जेम्स क्लिअरचं पुस्तक आणले, अख्खा आवरा पुस्तक मधला मंडळी. आणि कुठपर्यंत पोहोचले बघा रातपासून. म्हणजे लोक मोबाईल बघताना आणि इथपर्यंत काहीतरी पोहोचले. काय कुठे गेला तुझा, काढून टाकला का कुठे. काय पोरं हुशार झालं ना आताची पुस्तकं वाचतात. पण याचा तरी समजू शकतो मी. आता याने जे पुस्तक आणले पोराव, कसा वाटतं मला याचं पुस्तक. यांनी जे पुस्तक आणले ना, आला कालक पण नाही गेला माझ्यासाठी ना. याचं पुस्तकाचं नाव तुम्ही बघाल ना, अरे संसार जसा तवा चोर. काय मंडळी, जा असं पण तुला पत्ती खेळता येत नाही. जा संसार सात तुझा सुखाचा मस्त पैकी वरती जा. याला पण पत्ती येत नाही. तुम्ही जा मस्त वरती संसार पुस्तक वाचा. तुला नसेल पुस्तक तर याचा घेऊन जा, ट्रान्सलेट कर, गुगल ट्रान्सलेट. चला मंडळी आता हे झालं. आता आमची चालू पत्ती खेळायची तयारी. या अजून येतात चला ना, किती टाकं मारता अजून. बोलता आमचा टाकं मारला गेल्यानंतर काय आणलं बनवलं तुम्हाला दाखवून नंतर. चला पकड आता. दाखव समोरचा व्ह्यू दाखव. जेवली पोरा, नंतर लागली पत्ती खेळायला. पत्ती खेळून थोडी कटाली, 4-5 गेमी खेळलो ना. आता हे बर्थडेचं केक वाटलेले बघा, केक ठेवले. आता फरसाण चिवडा येईल, त्याच्यात चॉकलेट येतील. असं सगळं आहे मंडळी. आता जेवायला पनीरची भाजी, कोथिंबीरच्या वड्या आहेत, चपात्या. तू कुठं बसशील आता, येऊन झोपतं काय, याचा विषय काही समजायला मार्ग नाही. हा चला आता भेटूया आपण जेवून. चलो तिला काय सांगायला लागेल. चपाती जामच मोठी आहे. चपातीने काय आहे, चपाता नाही बाबा बनवायची बाई ती स्टाईल मंडळी. वाटत असेल तुम्हाला छोटी चपाती आहे बघा, माझा एवढा मोठा हात, 2 हात बसतील. कोणी बनवले, माझ्या बहिणीने. नाव काय सांगा ना. हा अर्चना केनी ताईंनी बनवलेला आहे एवढी मोठी चपाती. आता त्या चपातीचा आम्ही आस्वाद घेऊन जेव्हा कसा व्ह्यू बघत ठेवतो. इंडियाचे आले मंडळी, एक इंडियाचा आहे, एक जपानचा आहे. जपानचा आहे आमच्याकडं, यो इंडियाचा आहे. सगळं आणल्यान, सगळ्या देशाचं आणल्यान. चला आता भेटूया जेवण. काय 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 मी का ससा आहे. काय आणलं ताई या. सशाला खावं लागतं. ए माणसांचं खायचं, सस्याचं खायचं नाही. ससा खा का, नको. भारी लागतं पण तो. तुम्ही मॅगडीच्या बर्गर मध्ये खाला असेल ना, तो प्रकार येतो. अरे तो नाही खायचा, आवडता भाग काय. चला मंडळी हे पण खाऊया, हे पण खाऊया, हे पण खाऊया. चलो आता आम्ही पोचलोय कोटा स्टेशनला आणि इथे आम्ही घेतलाय चाय. आणि तुम्हाला असंच चालता चालता स्टेशनही दाखवतो. चाय पिता पिता. खूप मोठा स्टेशन आहे मंडळी, हा बघा. आणि जे इकडे ट्रॅव्हल करताना माहिती आहे कोटाला म्हणजे काही जेवण वगैरे ऑर्डर केलं. आता आम्ही जेवण नाही केलं कारण खूपच 6 वाजले जातात. शेवटी लोक आपण काय जेवणार. सो असं सगळं आहे कोटा स्टेशन. मौसम पण बघा म्हटलं एकदम मस्त आहे. आणि इकडे आपला इंडियाचा फ्लॅग सुद्धा आहे बघा, खूप मोठा भव्य दिव्य असा फ्लॅग पण इकडे झळकतोय. हा सगळा कोटा स्टेशन आहे. सर रे चल, हा बघा. चलो आता बदला आम्ही गंगापूर म्हणून एक राजस्थान मध्ये. आम्ही पिझ्झा मागवला, यांच्या आदावत झाली. बोलतं गेला, पैसे गेले, बोलतं फोन नाही लागत, बोलतं बोललो ना पोचल. हा हे मी तुम्हाला नक्की बोललो की 100% पोचल. सुंदर असा पिझ्झा आपल्याला आलेला आहे. आणि हिला लागतं पिझ्झा, बोलतं आवडत नाही. हिने मागवले नूडल्स. बाकी सगळ्यांचे पिझ्झा पिझ्झा पिझ्झाच आहेत. वरच्या वेळी तर मस्त कोल्ड कॉफी मागवले या टायमात. कोल्ड कॉफी मागवले. हे बघा मंडळी काय खरा नाही. वाजल्या किती
आता मंडळी जास्त विलंब न करता पटापट खाऊन घ्यायचं, थंडा व्हायच्यात. चला भेटूया आता आपण खाऊन. ना मंडळी झोपेतून उठलो, 7:30 वाजलेत आणि डायरेक्ट पोहोचलो आपण आता हरिद्वार स्टेशनला. आणि हे बघा झोपलेलं धोबारा, एकाने तोंड नसेल धावलं ना, 1-2 जण धावलेलं ना तुम्ही ही सगळी मंडळी. आणि हे बघा गाडीतून अर्धे उतरतात अजून आपले, अर्धे उतरतात गाडीतून. सकाळी सकाळी डायरेक्ट स्टेशनला असं नाही पाहिजे, ॲक्च्युली थोडा लेट पाहिजे फ्रेश न व्हाल आणि डायरेक्ट रूमवरती जायचं आपल्याला. तर बघूया कुठे काय कसं. आणि हरिद्वार स्टेशन तुम्ही माझ्या मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल केदारनाथच्या, तरी पण तुम्ही बघून घ्या. खूप व्ह्यूज स्टेशन आहे मंडळी. आता बघूया पुढचा कसं काय शेड्यूल आहे आणि भेटूया पुढे. मंडळी असं काहीसं हरिद्वार स्टेशन आहे. स्टेशन पण एकदम असं मंदिर सारखंच बनवलेलं आहे त्यांनी. तिकडे तुम्हाला महादेवाच्या गेट भेटेल, तिथे पण आहे ते बघा. हा सगळं हरिद्वार स्टेशन आहे. ते काय बाबा ट्रेनच बनवून डायरेक्ट आहे ना. तुम्ही लोक पण आहेत ना. कुठले तुम्ही लोक? पडगा. आज अर्धे तर इकडचे आहेत, अनगावचे आहेत ना. एकच पडगा अनगाव म्हणजे ही सगळी मंडळी बघा तुम्ही. अशी सगळी मंडळी आहे. भेटू आता आपण ट्रॅकिंगला भेटू. तुम्ही हेही बघू शकता. आणि सकाळी सकाळी मंडळी चालायची इच्छा तर नाही, पण हॉटेल आपला 500 मीटरवर आहे. 500 पण नाही, 400 मीटरवर आहे. त्याच्यामुळे आपण आता जाऊया चालत. चलो. आणि मंडळी रूमवरती गेलो आणि थोडा फ्रेश वगैरे झालो आणि आता आपण चाललोय गंगेमध्ये स्नान करण्यासाठी. म्हणजे भरपूर सारं पाप केला असेल बऱ्याच लोकांनी आमच्यामध्ये. काय रे पाप केलंय का तुम्ही? हा पाप काय आहेत सगळे, काय आहेत सगळे पापीच भरले तर. माझा थोडा पुण्याचा वाटा कामाला आम्ही गंगेमध्ये स्नान करायला चालल्या. आता सध्या आम्ही चाय प्यायला आलोय. चाय पिऊ आणि मग जाऊ आपण मस्त गंगेच्या किनारी. तो मंडळी आता आम्ही निघलेलो आहोत चाय वगैरे ठिकाणी. अशी काहीशी टमटम मध्ये आमची मंडळी बसलेली आहे. आणि एक पुढे आहे, एक आहे का 2 आहेत? 2 जण पुढे आहेत. आणि तुम्हाला हरिद्वारच्या गली दाखवल्या असं पण ट्रॅफिक एवढी आहे का ती इथूनच बघा तुम्ही. आणि पर पर्सन 20 रुपये सीट तुम्हाला. मागच्या वर्षी तेव्हा पण तोच भाव होता, आता पण तोच भाव आहे. 20 रुपये पर पर्सन तुम्हाला हरिके पोड या घाटला सोडतील ते. तो चला आता मी चाललोय खरं. एवढा थंडा पाणी आहे ना, डेंजर थंडा आहे. आता बघू आतमध्ये गेल्यावर तुम्ही जातो आंघोळ घालायला, दाखवू शकत नाही इकडे सगळे करतायत म्हणून. असे सगळे पुढे तुम्हाला दाखवतो. आता जातो मी आतमध्ये, पण जाम थंडा पाणी आहे. चलो. त्यात आम्ही स्नान वगैरे केलं तर पुलावरून तुम्हाला दाखवतोय. आम्ही वाजले तेवढं 11:30 झाले तरी पण गर्दी बघा. 11:30 झाले तरी पण इकडे बघा म्हणजे अशी काहीशी गर्दी आहे ती तुम्ही बघू शकता. 11:30 म्हटले, सकाळी विचार करा किती गर्दी असेल. अशी काहीशी गर्दी बघा. मंडळी आत्ता आपण स्नान करून आलेले मंदिरात, गंगा मातेच्या मंदिर आलंय पाया पडण्यासाठी. आता आपण गंगा मातेचं दर्शन वगैरे घेतलेलं आहे. आता आपण चाललो रूमवरती. चला. हॅपी ट्रेल्स वॉयजर्सचा ब्रेकफास्ट बघा तुम्हाला असा कायचा मसाला डोसा वगैरे चॉईसचा भेटतो ना आपल्या. बाकीकडे डायरेक्ट जो देतील तो घ्यावा लागतो. इकडे तुम्हाला जो चॉईस हवे ते तुम्हाला ब्रेकफास्ट मिळतं. तर आता आपण एन्जॉय करूया ब्रेकफास्ट. येईल तुमचा पण असं नका ना बघू माझ्या मसाला डोसाकडे. हा ते कसं कुठे माल बसलं जरा व्यवस्थित असं बसा ना. ट्राय करून बघ. चला आता मंडळी भेटू टेस्ट करू. मंडळी असा काहीसा रूम आहे आपला आजचा हरिद्वारचा. बसायला इथं कोणी बसणारच नाही. टी व्ही तर कधी आजपर्यंत बघितली नाही. मस्त आहे रूम मंडळी. AC चिल्ड आहे, आधीच थंडी लागते. आणि हो माझी तब्येत जरा बिघडलेली आहे, सो मी जरा गोळ्या वगैरे आणलेल्या आहेत. म्हणजे मला दिले गेलेले आहेत. सो हां फुकट दिलेल्या आहेत. हरिद्वारच्या ट्रस्टने मला फुकट दिले आहेत गोळ्या. जरा तब्येत पण डाऊन आहे, त्याच्यामुळे जरा माझा आवाज आणि थोडंसं एक्साइटमेंट कमी असणार आहे. सो आय होप तुम्ही आजचा ब्लॉगमध्ये ॲडजस्ट केली असेल. आत्ता माझी तब्येत बिघडली आहे, याच्या पुढच्या ब्लॉगमध्ये थोडा डाऊन असेल. बट ठीक आहे, आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल इफ एनिवन लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया आता आपण पुढच्या ब्लॉगमध्ये, जो की आत्ता फ्रेश होऊन चालू करणार आहे. चला भेटूया नंतर. तोपर्यंत सर्वजण काळजी घ्या आणि बाय बाय.